सांगा सध्या शहरामध्ये बुलेट चोरावर कारवाई चालू आहे, कशा पद्धतीने आणि किती कारवाई केली जाते? आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहर हे औद्योगिकरित्या वाढतं शहर आहे आणि त्यामध्ये रोडचे काम वगैरे चालू आहेत प्रचंड स्वरूपात। आणि हे जे वाहनं आहेत हे बुलेट वगैरे त्याच्यामध्ये जे मुलं आहेत ते आपले सायलेन्सर जे मॉडिफाईड करतात आणि जोरजोरात वाजवतात, जेणेकरून जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्या एकदम भीती वाटते त्यांना, आणि जे वाहनं आहेत चालणारे त्यांचं मन विचलित होतं आणि ऍक्सिडेंट होण्याची संभावना असते। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाने व माननीय पोलीस उपायुक्त साहेब भुजंग साहेब वाहतूक शाखा यांच्या आदेशाने, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगाव साहेब यांच्या आदेशाने आम्ही सिडको वाहतूक शाखा अंतर्गत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पॉइंट नेमून हे केसेस करत आहोत बुलेटवरती। आतापर्यंत साधारणतः 100च्या वरती आम्ही बुलेटवर कारवाई केलेली आहे आणि साधारण 90 ते 95 सायलेन्सर जप्त करून, मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून सायलेन्सर जप्त करून वाहनावर दंड टाकून ते भरून घेतलेले आहेत, जेणेकरून यापुढे ते सुधारतील किंवा असे वाहने चालू नये। आणि माझं याद्वारे आपल्याद्वारे चॅनलद्वारे त्यांच्या पालकांना नम्र विनंती आहे, आवाहन करतो की आपल्या मुलांना असे मॉडिफाय केलेले जे सायलेन्सर आहेत ते देण्यात येऊ नये, जेणेकरून सामान्य चालणारे जे जनता आहेत रोडने चालणारे त्यांचं मन विचलित होतं आणि ऍक्सिडेंट होतात। तसेच वयोवृद्ध माणसं आहेत, कोणाचे ऑपरेशन झालेले असतात, त्यांना सुद्धा यामुळे प्रॉब्लेम येतो। तर याद्वारे मी आपल्या चॅनलद्वारे सर्वांना विनंती करतो की मॉडिफाय चॅनल जे आहे ते तुम्ही सायलेन्सर काढून टाका आणि जे नियमित कंपनीचे सायलेन्सर येतं त्याप्रमाणे आपले बुलेट चालावे, असं मी आपल्या चॅनलद्वारे सर्वांना विनंती करतो। माझं नाव पोलीस उपनिरीक्षक दीपक नानासाहेब ढोणे आणि सध्या मी शहर वाहतूक शाखा सिडको या ठिकाणी नेमणुकीस आहे।